मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 18 वचन 35 मी वाचते, सर्वांनी लक्ष द्या. म्हणून जर तुम्ही प्रत्येकजण आपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः ह्या वचनाच्या द्वारे आपल्यापैकी प्रत्येकाला सांगत आहे. मग आज तुमच्यामध्ये काही भाऊ बहिणी पहिल्यांदा या ठिकाणी प्रार्थना सभेसाठी आलेले आहेत. केवळ तुम्हालाच नाही, तर जे इथे दर आठवड्याला प्रार्थनेला येतात, खूप वर्षापासून येतात आणि ज्यांना देवाचा मार्ग समजलेला आहे, कळलेला आहे, देवाची वचनं माहीत आहेत, अशा आपणा प्रत्येकाला प्रभू येशू या वचनाद्वारे सांगत आहे. प्रभू काय सांगत आहे? जर तुम्ही प्रत्येकजण आपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू म्हणतोय की आपल्या बंधूला, बंधू ह्या शब्दाचा अर्थ केवळ किंवा या शब्दामध्ये फक्त असं नाही प्रभू म्हणत की तुझ्या सख्ख्या भावाला तू क्षमा केली पाहिजेस किंवा तुझ्या सख्ख्या बहिणीला तुला क्षमा करायची आहे, असं नाही आहे. बंधूला हा जो शब्द आहे, ह्या शब्दामध्ये मामा पण येणार, मामी पण येणार, काका येणार, काकी पण येणार, दादा येणार, वहिनी पण येणार, पती येणार, पत्नी येणार, आईवडील येणार, मुलं येणार, दीर येणार, भाऊजाई येणार, नणंद येणार. अजून कोणी बाकी राहिलं का? हालेलुया, 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 हालेलुया. हे झाले आपले आप्त, आपले नातेवाईक, जे आपले घरातली माणसं. मग आता घराच्या बाहेर कोण आहेत? शेजारी. आता जर तुम्ही गावामध्ये राहणारे असाल तर तुमचं घर आहे, मग तुमच्याच घराच्या बाजूला तुमचाच भाऊ राहत असेल, तुमचाच काका राहत असेल. पण जे भाऊ बहिणी बिल्डिंगमध्ये राहतात, फ्लॅटमध्ये राहतात किंवा चाळीमध्ये राहतात, त्यांच्या बाजूला राहणारी माणसं त्यांचे कोणी आप्त नसतात, ते दुसरे कोणी असतात. मग ते त्यांचे खरे शेजारी असतात, कारण त्यांच्याशी त्यांचं काही नातं नसते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग आपण जिथे 8 तास काम करतो, 12 तास काम करतो, कोणी 24 तास काम करतात, मग त्या ठिकाणी जे आपल्याबरोबर काम करणारी माणसं असतात ते आपले बंधू. आणि आपण ह्या जगात जीवन जगत असताना आपण जिथे कुठे असतो आणि आपल्या सहवासामध्ये जी माणसं असतात ती सगळीच आपले भाऊ आणि बहिणी असतात. कारण देवाचं जिवंत वचन आपल्याला शिकवते की स्वर्गातला देव परमेश्वर हा आपला बाप आहे आणि आपण त्याची सगळी मुलं आहोत. आणि म्हणून जरी आपण कोणाशी नात्यात नसलो, गोत्यात नसलो, तरी पण आपण एकमेकांचे भाऊ बहिणी आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. येशू म्हणतो तुम्ही प्रत्येकजण, सगळ्यांनीच, मी, तुम्ही, आपण सगळ्यांनीच, प्रत्येक जणाने आपल्या बंधूला मनापासून क्षमा केली पाहिजे. मनापासून, मनापासून, वरवरून नाही, अर्धवट नाही, मनापासून. मनापासून क्षमा करणं म्हणजे ज्या व्यक्तीला आपण क्षमा देतो त्या व्यक्तीच्या विषयी आपल्या मनात ह्यापुढे पुन्हा वाईट विचार राहणार नाही, पुन्हा त्या व्यक्तीविरुद्ध आपल्या मनाला काही वाईट विचार शिवणार नाही. जर आपण त्या व्यक्तीला क्षमा केलेली आहे
क्षमा दिलेली आहे, त्या व्यक्तीचा जर आपण स्वीकार केलेला आहे, तर पुन्हा आपण त्या व्यक्तीच्या विरोधात काही वाईट विचार ठेवू शकत नाही मनात. आपलं मन पूर्ण साफ होऊन जाणार त्या व्यक्तीबद्दल. ह्याला म्हणतात मनापासून क्षमा करणं. आता काही भाऊ बहिणी जेव्हा इथे प्रार्थनेला येतात आणि इथून मंचावरून सांगितलं जातं, सिस्टर म्हणतात, कधी एखादा भाऊ म्हणतो की तुम्ही तुमच्या वैऱ्यांना क्षमा करा, मग ते इकडे क्षमा करतात कारण त्यांना आजारातून बरं व्हायचं असते, दुःखातून मुक्त व्हायचं असते. सिस्टर म्हणतात ना, ब्रदर म्हणतात ना, म्हणून क्षमा करायची, पुढचं नंतर बघू. मग ते इकडे क्षमा करतात. देव बघतो क्षमा केलेली आहे, मग देव हात लांब करून त्यांना स्पर्श करतो आणि बरं करतो. आणि मग ते इकडे बरे होतात, त्यांना बरे होण्याचा अनुभव येतो. पण हीच माणसं जेव्हा घरी जातात आणि मग त्यांचा वैरी समोर येतो आणि त्याला बघितल्यानंतर किंवा तिला बघितल्यानंतर मग त्यांना आठवण होते की ह्या अमुक एका व्यक्तीने माझ्याबरोबर काय केलेलं आहे, आणि मग ते आपलं तोंड वाकडं करतात. आणि मग काय होते, इथे आल्यानंतर त्यांना आजारमुक्ती मिळालेली असते, दुःखमुक्ती मिळालेली असते, पण घरी गेल्यानंतर पुन्हा तेच आजार त्यांच्या शरीरामध्ये पुन्हा येतात. हालेलुया, 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 हालेलुया. मनापासून, वरवरून नाही, अर्धवट नाही, मनापासून आपल्याला क्षमा करायला प्रभू सांगत आहे. कारण जर आपण मनापासून क्षमा दिली तरच आपलं हृदय खऱ्या रीतीने साफ होणार, तरच आपल्या अंतःकरणामध्ये खरी शांती येणार, आणि तरच जिवंत देव आत्म्याच्याद्वारे आपल्या अंतःकरणात येऊन वस्ती करणार. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू पुढे म्हणत आहे की जर आपण मनापासून दुसऱ्या आपल्या भावाला आणि बहिणीला जर क्षमा केली तर, आणि जर केली नाही, प्रभू म्हणतो केली नाही, करणार नाही, तर माझा स्वर्गातमध्ये जो बाप आहे, स्वर्गातला पिता, तो पण तुमचं त्यासारखंच करेल, त्याप्रमाणेच तुमचं करणार. म्हणजे काय करणार, तुम्ही अर्धवट क्षमा दिली, अधुरी क्षमा दिली, पूर्ण क्षमा तुम्ही दिली नाही, तर देव पण तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा त्याच पद्धतीने करेल. म्हणजे तुम्हाला इथेच बरं करेल, घरी गेल्यानंतर तुमचे आजार तुमच्या शरीरात परत येतील, तुमची गेलेली दुःख तुमच्या जीवनात परत येतील. देवाने इकडे क्षमा केली, पण ती क्षमा इथपर्यंतच राहिली, घरी गेल्यानंतर ती क्षमा चालणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. ह्या वचनाला अनुरूप आणि अगदी पूरक अशी साक्ष मी ह्या अगोदर पण प्रवचनात दिलेली आहे, पण ही साक्ष फार महत्त्वाची आहे आणि ही घडलेली साक्ष आहे, सत्य घटना आहे. काही वर्षांपूर्वी एक माणूस शिबिराला आलेला आणि त्याने शिबिर केलं. शिबिर करून तो आपल्या घरी गेला. शिबिरामध्ये त्याला देवाने कॅन्सरमधून बरं केलं, पूर्णपणे बरा झाला, एकदम टकाटक. घरी गेला आणि मग काही काळ गेला, काही समय निघून गेला आणि एक दिवस अचानक त्याच्या घरी एक त्याचा जुना वैरी त्याच्या घरी आला. तो घरात होता. घरातून त्याने बघितलं की माझ्या घराकडे कोणीतरी येतो आहे, आणि त्याने नजर टाकून बघितलं नीट, तर त्याच्या लक्षात आलं की हा तोच माणूस आहे ज्याच्याशी काही वर्षांपूर्वी माझं भयानक भांडण झालं होतं काहीतरी कारणावरून, आणि ह्याच्याशी मी बोलत नाही किंवा ह्याच्याशी माझं वैर आहे. जेव्हा हा माणूस त्या माणसाच्या घरीच येत होता, हा माणूस तातडीने घरातून बाहेर गेला, घराच्या ओटीवर उभा राहिला आणि त्या माणसाला म्हणतोय की ज्या वाटेनं चालत आला आहेस त्याच वाटेनं माघारी फिर, माझ्या घराला पाऊल लावू नकोस. हा माणूस म्हणजे जो त्याच्या घरी आला होता, तो माणूस त्याचा वैरी जरूर होता, पण तो त्याच्या मुलीचं लग्न होतं म्हणून आमंत्रण देण्यासाठी आला होता ह्या माणसाच्या घरी. कारण त्या माणसाने ऐकलं होतं की हा कुठेतरी प्रार्थनेला जातो आहे, आणि जर प्रार्थनेला जातो आहे, देवाकडे जातो आहे, म्हणजे हृदय कुठेतरी बदललं असेल. म्हणून ह्या निमित्ताने का होईना, आणि मुलीचं लग्न आहे म्हणून या निमित्ताने का होईना मी आमंत्रण घेऊन जातो आणि समेटाचा हात पुढे करतो, मैत्रीचा हात पुढे करतो. परंतु जेव्हा ह्या माणसाने त्याला असं कुत्र्यासारखी वागणूक दिली, वरून पण देवाने जेव्हा बघितलं असेल तेव्हा देवाच्या हृदयाला फार दुःख झालं असेल. कारण देवाचं वचन म्हणते, जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.
हा माणूस ज्याला देवाची धड ओळखही नाही आहे, पण त्याच्या हृदयात दया आली, क्षमा आली आणि त्यानेसुद्धा समेट करायचा निर्णय घेतला आणि कोणत्या तरी निमित्ताने का होईना तो ह्या माणसाच्या घरी आला. पण ह्याच्यामध्ये मात्र बदल झाला नव्हता. शिबिर केलं होतं, वचनं ऐकली होती, देवाचा मार्ग कळला होता, परंतु त्याने क्षमा जी दिली होती ती पूर्णपणे क्षमा त्या व्यक्तीला केली नव्हती. त्याला फक्त कॅन्सरमधून बरं व्हायचं होतं म्हणून त्याने त्यावेळेपुरती क्षमा केली आणि जोपर्यंत वैरी दिसत नाही तोपर्यंत त्याची क्षमा कायम होती, त्याला मिळालेली क्षमा. पण जसं वैरी त्याला दिसला, सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि त्याचा राग अनावर झाला आणि त्या रागामध्ये येऊन त्याने त्याला अपशब्द बोलून घरी परत पाठवलं. हालेलुया, 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 हालेलुया. आणि मग काय झालं? जो कॅन्सर त्याला सोडून गेला होता, कॅन्सर नव्हे, कॅन्सरचा दुष्ट आत्मा त्याला सोडून गेला होता, तोच दुष्ट आत्मा त्याच्या शरीरामध्ये परत आला. आणि मग बायबलमध्ये जसं म्हटलेलं आहे, येशूने सांगितलेलं आहे, जेव्हा एक अशुद्ध आत्मा एका माणसातून निघून जातो, बाहेर जातो, त्याला सोडून जातो, तेव्हा तो अशुद्ध आत्मा निर्जळ स्थळांमध्ये भटकत असतो की मला कुठेतरी राहायला वस्ती मिळेल, कुठेतरी मला राहायला स्थान मिळेल, घर मिळेल, म्हणून तो इकडे तिकडे फिरत असतो अशुद्ध आत्मा. आणि जेव्हा त्याला कुठेच राहायला जागा मिळत नाही, मग तेव्हा तो काय करतो? त्याच घराकडे जातो ज्या घरातून तो बाहेर आलेला असतो. आणि मग तिकडे जायच्या अगोदर तो 7 दुष्टात्म्यांना पण बरोबर घेतो आणि तिकडे गेल्यानंतर बघतो की हे घर तर पूर्णपणे साफ केलेलं आहे, सुशोभित केलेलं आहे, इकडे काहीच कोणीच राहत नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कुणीच राहत नाही आहे, सुशोभित आहे, एकदम मस्त आहे, जागा खाली आहे. आणि मग तो दुष्ट आत्मा जो त्याला सोडून गेलेला असतो तो पुन्हा त्या 7 दुष्ट आत्म्यांबरोबर म्हणजे एकूण 8 जण येऊन त्या माणसामध्ये राहायला सुरुवात करतात. आणि मग येशू म्हणतो की त्या माणसाची जी शेवटली दशा आहे ती पहिल्या दशेपेक्षा वाईट होऊन जाते. हालेलुया, 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 हालेलुया. ह्या माणसाने शिबिर केलं, देवाची वचनं ऐकली, पण स्वतःमध्ये खरा बदल केलाच नव्हता. त्याने देवाला आपल्या हृदयामध्ये जागा दिलीच नव्हती खऱ्या अर्थाने. देवाच्या मार्गाने चालण्याचा त्याने निर्णय घेतलाच नव्हता मनापासून. आणि म्हणून देवाचं हे वचन, येशू ख्रिस्ताचं हे वचन त्याने पाळलंच नव्हतं मुळात. फक्त त्याने त्याचा स्वार्थ साधण्यासाठी थोड्या वेळापुरती क्षमा दिली होती आणि म्हणून मनापासून क्षमा न केल्यामुळे शेवटी त्याला जीव म्हणजे एकूण त्याचा आत्माच गमावा लागला. कॅन्सर त्याला परत झाला आणि कॅन्सरच्या आजाराने तो माणूस मरण पावला. ते हृदय अशुद्ध होतं, अपवित्र होतं, ज्या हृदयात क्षमा नव्हती. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि मग त्या माणसाचं जीवन नष्ट झालं. आपण प्रार्थनेला येतो, येशूची वचनं ऐकतो आणि अनेक वेळा आपण हे संदेश ऐकतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा जो संदेश आहे येशूने दिलेला, हा जो संदेश आहे आमच्यापैकी प्रत्येकाला या संदेशाची गरज आहे, रोज क्षणाक्षणाला. कारण आमच्या अवतीभोवती सगळी जी माणसं आहेत ती सगळी चांगली नसतात किंवा चांगली त्यांचं वर्तन नसतं किंवा त्यांचं वर्तन आम्हाला सहन होत नसतं, आम्हाला पटत नसते. आणि म्हणून कुठे ना कुठेतरी आमच्या हृदयात एक अशी फट तयार होते ज्या फटीतून सैतानाला आमच्या जीवनात येण्यासाठी चान्स मिळतो, संधी मिळते. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून बघूया. आपण प्रार्थनेला येतो आणि देव आपल्याला कळलेला आहे, आणि तरी पण जर आपण आपल्या सहवासात असणाऱ्या लोकांबरोबर अशा रीतीने वागत असू, आपण खऱ्या मनापासून जर कोणाला क्षमा देत नसू, कुणाचा मनापासून स्वीकार करत नसू, तर ह्याचा अर्थ असा आहे की आपण अजूनही आपल्या अंतःकरणामध्ये बदल केलेले नाही आहेत आणि आपण पूर्णपणे कोणाला क्षमा दिलेली नाही आहे. जर आपण पूर्ण क्षमा करू शकत नाही तर आपल्याला पण क्षमा मिळणार नाही. कारण येशू म्हणाला, माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचं करणार. लक्षात ठेवा, तुम्ही आज येशूकडे आलेला, तुम्ही येशूकडे येता, आपण येशूकडे येतो, आपण येशूचे आशीर्वाद मिळवत आहोत. पण आपल्याला हे आशीर्वाद कसे मिळायला लागले? आपण येशूवर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवण्याद्वारे आपली पापं माफ केली गेली, आपली पापं क्षमा केली गेली. पण देवाने आपली पापं कधी क्षमा केली?
जेव्हा आपण दुसऱ्यांना क्षमा करतो तेव्हाच आपली पापं देव क्षमा करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि प्रत्येक माणसाला एका गोष्टीची फार गरज आहे, फार गरज आहे. तुम्हाला वाटत असेल माझा हा आजार जावा ही माझी सगळ्यात मोठी गरज आहे, माझी ही प्रार्थना देवाने ऐकावी ही माझी मोठी गरज आहे, मला हे मिळावं देवाकडून ही माझी मोठी गरज आहे, मला घर राहायला नाही ते मला घर मिळावं ही माझी मोठी गरज आहे. ह्या मोठ्या गरजा नाही आहेत. सगळ्यात मोठी गरज ही आहे की तुमचं देवाशी नातं होणं, देवाशी तुम्ही जोडलं जाणं. आणि ही देवाशी आपण कधी जोडू शकतो? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जोपर्यंत आपली पापं तशीच आहेत तोपर्यंत आपलं देवाशी काही नातेसंबंध बनू शकत नाहीत. जोपर्यंत आम्ही पापात आहोत, आमची पापं आमच्यावर तशीच आहेत, आमची पापं आमच्या जीवनामध्ये तशीच आहेत, त्यांची क्षमा आम्हाला मिळालेली नाही आहे, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाशी आमचं नातं होऊ शकत नाही, देवाशी आम्ही जोडले जाऊ शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळणं फार गरजेचं आहे. जर आज आपण आपल्या पापांची क्षमा मिळवली तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवसुद्धा आपल्याला क्षमा करणार. आपण जर दुसऱ्यांना क्षमा केली तर आपल्याला देव क्षमा करणार. म्हणून आपली पापं क्षमा होणं गरजेचं आहे, कारण पापांमुळेच माणूस बंधनात आहे, पापांमुळेच माणूस सैतानाचा गुलाम बनलेला आहे. पापं केल्यामुळे, सैतानाचं माणसाने ऐकल्यामुळे आज सैतान माणसावर पूर्णपणे अधिकार करत आहे. सैतान एका माणसाला घेऊन देवासमोर उभा राहतो आणि सांगतो, बघ ह्याने पाप केलेलं आहे, मला ह्याच्यावर अधिकार दे. आज तुमच्या शरीरामध्ये जर काही आजार आहेत किंवा तुमच्या जीवनामध्ये काही दुःख आहे तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सैतानाने देवाकडून परवानगी घेतलेली आहे तुमच्याविषयी, कारण तुम्ही त्याचं ऐकलेलं आहे सैतानाचं. आणि जर तुमच्या जीवनामध्ये जर कोणतं दुःख आहे तर कुठे ना कुठे तर तुम्ही सैतानासाठी दार उघडलेलं आहे आणि म्हणून सैतानाला तुमच्यावर अधिकार मिळालेला आहे, देवाकडून परवानगी त्याला मिळालेली आहे. पण ही जर परवानगी किंवा त्याचा अधिकार जर तुम्हाला तुमच्या जीवनातून काढून टाकायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे, तुम्हाला तुमच्या सर्व वैऱ्यांना क्षमा करायची आहे, सगळ्या भावांना सगळ्या बहिणींना क्षमा करायची आहे. हालेलुया, 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 हालेलुया. क्षमा आम्हाला करायची आहे आणि अगदी मनापासून, वरवरून नाही, अर्धवट नाही, अपुरी नाही, पूर्ण मनापासून क्षमा करायची आहे. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा आपण पूर्ण क्षमा देतो तेव्हाच आपल्या हृदयामध्ये खरी शांती येते. काही लोक क्षमा करतात इकडेच आणि मग घरी गेल्यानंतर पुन्हा आहेत तेच. असं करून आम्हाला देवाचे आशीर्वाद मिळू शकत नाहीत, असं करून आम्ही देवाची कृपा मिळवू शकत नाहीत. आम्हाला क्षमा पूर्णपणे द्यायची आहे. एक बहीण इकडे प्रार्थनेला येते, तिचं तिच्या मामाशी वैर होतं अगदी खूप वर्षापासून. ती म्हणते की लहानपणीच तिच्या घरातल्या माणसांचं आणि तिच्या मामाच्या घरच्यांचं काहीतरी कारणावरून भांडण झालं होतं आणि ती लहान होती त्यावेळेला, आणि लहान होती तरी पण तिने तिच्या मामाला मारलं होतं लहान असताना. पण असं काहीतरी झालं होतं ज्यामुळे तिच्या मनामध्ये मामासाठी राग होता आणि हा राग जसजशी ती वाढत गेली तसतसा हा राग पण वाढत गेला. इतका वाढत गेला की जेव्हा जेव्हा ती तिच्या मामाला बघायची किंवा जरी त्याचा आवाज जरी ऐकायची तरी ती थुंकायची. आवाज पण तिला सहन व्हायचा नाही, बघितलं तरी तिला सहन व्हायचं नाही आणि ती थुंकायची. इतकं तिला त्याच्याबद्दल तिरस्कार वाटायचा, द्वेष वाटायचा, नको वाटायचा तो तिचा मामा तिला. पण ही बहिणीकडे प्रार्थनेला यायला लागली आणि मग प्रार्थनेला आल्यानंतर तिला कळलं की ही देवाची इच्छा नाही आहे. आपण सगळ्यांना क्षमा करणं गरजेचं आहे आणि मनापासून क्षमा देणं गरजेचं आहे. मग ही बहीण इकडे आली, तिने शिबिरं पण केली, प्रार्थनेला पण ती येते आणि तिथे येऊन क्षमा करायची. ती म्हणाली की मी इथे येऊन क्षमा करत होती, मामाला क्षमा दिली होती, पण माझ्या हृदयात शांती नव्हती, शांती नव्हती मनात. क्षमा केली होती की हे देवा मी माझ्या मामाला क्षमा करते, मी लहान असताना माझ्या मामाला मारलेलं आहे, नको तसे अपशब्द मी त्याला बोललेले आहेत, पण मी त्याला आज क्षमा करते, क्षमा दिली होती. पण तरी ती बहीण म्हणते माझ्या हृदयात शांती नव्हती. शांती कधी आली माहिती आहे? एक दिवस ही बहीण घरी असताना हा तिचा मामा तिच्या गावात आला होता आणि तिच्या घरासमोरूनच जात होता. तिने बघितलं
तिने इकडे भरपूर वचनं देवाची ऐकली होती, देवाचं ज्ञान तिला मिळालेलं होतं. आणि म्हणून तिने काय केलं, मामा तिच्या घराच्या जवळून जात होता, मामाला सांगितलं, मामा माझ्या घरी ये, मामा माझ्या घरी ये. मामा पण तिच्या घरी गेला. दोघांनी एकमेकांची विचारपूस केली. आणि ती बहीण म्हणते, अगदी त्या दिवसापासून, त्या क्षणापासून तिच्या हृदयामध्ये स्वर्गातली शांती आली. देवाच्या शांतीने तेव्हा तिला भरलं. क्षमा केली होती, तोपर्यंत अर्धवट क्षमा होती. जोपर्यंत ज्याच्याशी भांडण झालेलं आहे, ज्याच्याशी वैर झालेला आहे, त्या व्यक्तीशी जोपर्यंत समोरासमोर बोलत नाही, समोरासमोर त्या व्यक्तीशी समेट करत नाही, तोपर्यंत ती क्षमा अपूर्ण राहते आणि त्या क्षमेचा आपल्याला फारसा फायदा होत नाही. हालेलुया, हालेलुया. आता काही भाऊ बहिणी असे आहेत जे म्हणतात, आम्ही क्षमा केले, आम्ही समोरून बोलायचा पण प्रयत्न करतो, पण ती व्यक्ती काही समोरून दाद देत नाही. मी तुम्हाला सांगते, तुम्ही त्या जास्त टेन्शन घेऊ नका. तुम्ही क्षमा केले ना हृदयातून, आणि तुमची इच्छा आहे की त्या व्यक्तीनेसुद्धा समोरून समेट करावा आणि बोलावं, आणि ती व्यक्ती बोलत नाही आहे, तुम्ही जास्त त्रास घेऊ नका. तुम्ही ही परिस्थिती देवाच्या हातात द्या, देवाकडे प्रार्थना करा. कारण हृदय बदलणं आपलं काम नाही आहे. हृदय बदलणं आपलं काम नाही आहे, आपल्या हातात नाही आहे. हृदय बदलणारा फक्त देव आहे आणि देवच हृदय बदलतो. आपलं काम नाही आहे. मुलांना बदलण्याचं, आईवडिलांना बदलण्याचं, भावा बहिणींना बदलण्याचं काम आपलं नाही आहे, हे देवाचं काम आहे. कारण हृदय बनवणारा, मनुष्य निर्माण करणारा, मनुष्यामध्ये आत्मा आणि प्राण ओतणारा परमेश्वर आहे. त्याला माहीत आहे प्रत्येक आत्म्याचा भाव काय आहे, विचार काय आहे, तो कोणत्या क्षणाला बदलू शकतो, हे फक्त देवाला माहीत आहे, आम्हाला माहीत नाही आहे. जे तुमचे वैरी, जे भाऊ बहिणी, किती भाऊ बहिणींनी ते येऊन साक्ष दिलेले आहेत, माझा भाऊ माझ्याशी बोलत नव्हता, माझी बहिणी माझ्याशी बोलत नव्हती, मग काय केलं, प्रार्थनेला येत राहिले, विनंती पेटीत विनंती लिहून टाकत राहिले, प्रार्थना करत राहिली. आणि एक दिवस असं झालं की अचानक माझ्या भावाचा समोरून फोन आला, अचानक माझ्या बहिणीचा समोरून फोन आला. तुम्ही काय केली, प्रार्थना केली, मध्यस्थी केली, आणि देवाने हात लांब करून त्या व्यक्तीच्याच हृदयाला स्पर्श केला आणि त्या व्यक्तीला बदललं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, दुसऱ्यांसाठी तुम्ही प्रार्थना करा. आणि ज्यांच्याशी तुमचं बिनसलेलं आहे, ती माणसं तुमच्याशी जरी बोलत नसली आणि तुम्ही तुमच्या बाजूने जरी तुमची बाजू तुम्ही क्लिअर केलेली आहे, आणि तुमची समोरची व्यक्ती, तुमचा वैरिक, तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, किंवा अजून तुमचा शेजारी कोणी पण असेल, त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, त्यांचं अंतःकरण बदलावं म्हणून. आणि जेव्हा देव त्यांना स्पर्श करेल तेव्हा ते तुमच्याशी स्वतः बोलतील. हालेलुया. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्यांना क्षमा करतो त्यांच्याशी आपण जर समोरासमोर समेट केलेला नसेल, आपण समोरासमोर त्यांच्याशी जर बोलत नसू आणि आपण त्यांच्याशी समेट केलेला नाही आहे, तर मग आपल्या हृदयात पूर्णपणे शांती येत नाही, पूर्णपणे शांती येत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्या हृदयात देवाची शांती येणं गरजेचं आहे, देवाची वस्ती आपल्या हृदयात होणं गरजेचं आहे, देव आपल्याला मिळणं गरजेचं आहे. पुष्कळ लोक विचार करतात, बस माझा आजार बरा झाला, माझं दुःख निघून गेलं, तेवढं मला बस झालं, मला बाकी काय करायचं आहे, क्षमा करते मी इकडच्या इकडे, पुढचं मी बघेन. पण माझ्या प्रिय भावाने बहिणो, तुम्हाला असं वाटत नाही का की देवाकडून फक्त दुःखमुक्तीच मिळवायची, आजारमुक्तीच मिळवायची, आशीर्वादच देवाकडून पाहिजे आहेत, देव नको आहे? देव नको आहे का? आमच्या अंतःकरणात, आमच्या आत्म्यात देवाने येऊन वस्ती केली पाहिजे. दुःख निघून जावी, संकट निघून जावी, अमुक व्हावं तमुक व्हावं, एवढ्यापुरती जर आम्हाला देव हवा असेल तर माझ्या प्रिय भावांनो बहिणो, आम्हाला काहीच फारसा फायदा होणार नाही. जिवंत देवाचा, आणि तो इथे अस्तित्वात, तो आहे अस्तित्वात, आणि तो आशीर्वाद घेऊन आलेला आहे स्वर्गातून 2000 वर्षांपूर्वी, आणि तो आजही आपल्यामध्ये उपस्थित आहे, आजही आपल्यामध्ये हजर आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे. आणि त्या परमेश्वराकडून जर आपल्याला आशीर्वाद हवे आहेत आणि जीवन हवं आहे, तर आपण मुख्य गोष्ट आपण देवालाच आपल्या हृदयात घेतलं पाहिजे. तो आपल्या हृदयात आला, तो आपल्या अंतःकरणात वस्ती करू लागला की मग माझ्या प्रिय भावाने बहिणो, त्याची वचनं, त्याचे नियम पाळणं आपल्याला सोपं जाईल.
जसं त्या माणसाने कॅन्सरमधून मुक्ती मिळूनसुद्धा जीवन गमावून बसला. का गमावून बसला? कारण त्याने देवाला आपल्या हृदयात जागा दिली नाही, देवाच्या नियमांप्रमाणे आपलं जीवन व्यतीत केलं नाही, म्हणून त्याने स्वतःचा जीव पण गमावला आणि आत्मा पण गमावला. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही प्रार्थनेला येता, तुम्हाला काय हवं आहे फक्त त्याकडे लक्ष देऊ नका, तर देवाकडे लक्ष लावा. देवाकडे बघा, त्याच्या प्रेमाकडे बघा, त्याच्या सामर्थ्याकडे बघा. त्याने तुम्हाला जीवन द्यावं, खरी शांती द्यावी, म्हणून तो इकडे हजर आहेच. पण तुम्ही काय मिळू पाहता, तुम्हाला त्याच्याकडून काय हवं आहे ते पण फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला फक्त या भौतिक गोष्टी, भौतिक गरजाच पुऱ्या व्हाव्या असं जर तुम्हाला वाटत असेल, मिळतील तुम्हाला. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अनंत जीवनाला मुकून बसाल, अनंत जीवनाला मुकाल. म्हणून आपल्याला देव मिळणं गरजेचं आहे, देवाची वचनं मिळणं गरजेचं आहे, देवाच्या इच्छा आम्हाला कळल्या पाहिजेत, देवाची काय मर्जी आहे ते आम्हाला समजली पाहिजे, आणि त्याप्रमाणे आमचं जीवन आम्ही व्यतीत केलं पाहिजे, जगलं पाहिजे. तरच माझ्या प्रिय भावाने बहिणींनो, आमच्या जीवनाला अर्थ आहे आणि आमचं जीवन पण आशीर्वादित होणार, आणि देव आम्हाला जे आशीर्वाद हवे आहेत ते तो भरपूर देणार. हालेलुया, 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 हालेलुया. मग आत्ता या क्षणाला तुमच्या मनात ज्या कोणासाठी राग आहे, मग तो तुमचा भाऊ असेल, पत्नी असेल, मुलं असेल, कोणीही असतील. आता ह्यामध्ये असं नाही आहे की तुमचा मोठा कट्टर वैरी असू शकतो, कट्टर वैरी असण्याची गरज नाही आहे. तुम्ही आता येशूकडे येता, तुम्हाला कट्टर वैरी नसतील, पण असे पण वैरी आहेत, असे पण आपले दुश्मन आहेत जे आपल्या जवळच राहतात. मग तो नवरा असतो, कधी बायको असते, मुलं असतात. कारण आपल्याला देवाचा नियम माहीत झालेला आहे, तर आपण जर वागतो, पण आपली बायको तशी वागत नाही, मुलं तशी वागत नाहीत. मग काय करायचं? सहन करायचं आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहायचं. सारखी सारखी त्यांना दूषणं देत नाही राहायचं. तू असा कशाला करतोस, तू अशी का वागतेस, तू तशी का करतेस, असं बोलत नाही राहायचं. तुम्हाला देव समजतो, तुम्ही देवाच्या मार्गाने नीट चालता, तर तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा, तुम्ही त्यांना क्षमा करा. आणि ते ज्या पापामध्ये आहेत, ज्या वाईट गोष्टीमध्ये आहेत, त्यातून बाहेर येण्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, गुडघे टेकून तुम्ही प्रार्थना करा. आमची प्रार्थना व्यर्थ जात नाही, कारण बायबल म्हणते नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. हालेलुया, 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 हालेलुया. हृदय साफ करायचं असेल तर सगळ्यांना क्षमा करा. देवाचं वचन म्हणते तुम्ही रागावा परंतु पाप करू नका. रागात असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका. जेव्हा आपल्या मनात राग असतो, द्वेष असतो, दुसऱ्यांबद्दलचे वाईट विचार असतात, तेव्हा सैतानाला आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी ती एक छोटीशी फट असते. दरवाजा पण मी म्हणत नाही, फट. त्या छोट्याशा फटीतून सैतान आमच्या जीवनामध्ये येऊ शकतो आणि आमच्या जीवनात धुमाकूळ माजू शकतो. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणो, आपल्यासोबत काम करणाऱ्या भावा बहिणींना क्षमा करा. आपल्या सहवासात असणाऱ्या भावा बहिणींना, ज्यांचं वागणं तुम्हाला सहन होत नाही, पसंत नाही, अशा सगळ्यांनाच आज प्रभू येशूच्या नावाने पूर्ण क्षमा करा. आणि ज्यांना क्षमा द्याल त्यांना अगदी मनापासून क्षमा द्या, पूर्ण हृदयापासून क्षमा द्या. जर तुम्ही मनापासून क्षमा केली तर देव पण तुम्हाला क्षमा करेल आणि तुम्हाला पूर्ण आशीर्वादाने तो भरून काढेल. हालेलुया, 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 हालेलुया. ताई तुमचं नाव सांगा. वनिता. वनिता. तुम्हाला काय त्रास होता? मला हे कान बंद झालेलं होतं 15 दिवस. खोकल्याचे मुलं. खोकल्यामुळे बंद झालेले आहेत. ऐकवत नाही, सणानत कान सगळं. आवाज येत होता कानामध्ये? आवाज कानामध्ये येईल. दाबलेल सर काय डोका माझा कान नसतं. मग तुम्ही बरे कसे झाला? रविवारची थोडं थोडं बरा झालो. परत शिबिरात बसलो, तिथून सणानत ते गेलं कान माझं, त्या बरा झाला. कालपासून तुम्ही शिबिरात भाग घेतला, आता तसा आवाज येत नाही, सनसन आवाज येत नाही. आता चांगलं ऐकावं. कान मोकळे झालेत? हा, मोकळं झालं. या माझ्या बुद्धी पण वेगळा झाला, आता दिमाग नाही येत होता. आणि दुसरा काय त्रास होता तुम्हाला? मला दुसरा त्रास होता, या खाजरा निस्ता अंगाचा होता ना, कानात पण खाजवायचा, चावायचा. त्या सकाळी गुडघ्यावर घेतले प्रार्थना ना, थोड्या दृष्टांत दिसला, म्हणजे देव माखलेलाच असा निज ताणत तर दिसला सकाळी. तुम्हाला येशू रक्ताने भिजलेला दिसला आणि येशूला ताणत नेत आहेत असं तुम्ही बघितलं? हो, सकाळी. आणि मग ते बघत असताना तुमचा खोकला निघून गेला आणि अंगदुखी निघून गेली? निघून गेली. आता तुम्हाला काही त्रास नाही होत? नाही, आता हलका अंग पडला, आता पूर्ण हलकं वाटते. तुमचं नाव सांगा. सुनीता.
काय साक्षी तुमची? लग्नाच्या आधीवरपासून माझं तरच यांना काय व्हायचं? चक्कर यायची, म्हणजे लग्न जमलं तिथून चक्कर येऊन पडायची. ते बरीच नाही व्हायचं, म्हणजे इथं दुखायचा इकडं दुखायचा असं करून. आणि त्या असं करता करता 13 वर्षे आम्ही काढली. नंतर आम्हाला ते सिस्टरने सांगितलं का बैठकीत जा. बैठकीत आलो आम्ही. तिथून थोडा तिथं बरा वाटला आणि मग ते इथं जो अख्खा आजार निघून तिचा गेला आहे अशी ती सांगते. पण तिचे तोंडाने बोल. ताई सांगा की लग्नाला तुम्हाला 13 वर्ष झाले आणि 13 वर्षामध्ये तुम्हाला कधी पोटात, कधी छातीत दुखायचं, कधी पाठीमागे मान वगैरे दुखायची तुमची. काय काय त्रास व्हायचे ते सांगा. पोटात दुखायचा, छातीत दुखायचा, पाठी मागून कमरा परत दुखायचं, पुरेपर्यंत दुखायचं, सतत त्रास व्हायचा तुम्हाला. त्रास व्हायचा. मग रात्री तुम्हाला झोप लागायची? नाही लागायची. रात्री झोप देखील यांना लागायची नाही. त्या अखेरात तशी जागायची. थोडी वेळ थोडा झोपला का परत तशीच जागायची. थोडे वेळ त्यांना झोप लागायची नाही, परत तसंच. आता त्यांना चक्कर म्हणजे किती किती दिवसाने असं यायची? ते म्हणजे महिन्यातून नाही तेव्हा 2 वखत यायची, नाही तर तेव्हा 3 वखत यायची, असं म्हणजे चालूच होता. त्या कुठे पण असलं की चक्कर येऊन पडायचं? हा, कुठे पण. म्हणजे ते काम, घरातले काम करत असताना पण कुठेही चक्कर तुम्हाला यायची? चक्कर येऊन पडायची. आणि त्यावेळेस लगेच तुम्हाला उपचारासाठी न्यावं लागत असेल? उचलून न्यायची घरात. म्हणजे नाही तेव्हा कोणी नसते का मग ती ज्या सुदीवाली काही यायची घरात. असं बराच म्हणजे 12-13 वर्ष झाली तर तसंच होतं. आणि इथे जेव्हा तुम्ही यांना घेऊन आले सोमवारच्या दिवशी, तेव्हा त्यानंतरपासून मग त्यांना कसं वाटत होतं? नाही, इकडे आल्यावर तिला एकदम बरा वाटते. इथे आल्यानंतर त्यांना एकदम व्यवस्थित वाटते. तेव्हापासून आता छातीत वगैरे कुठेच काही दुखत नाही? कुठेच नाही दुखत. ताई तुम्ही सांगा की आजच्या दिवशी तुम्हाला म्हणजे केव्हा फरक जाणवलं? दुपारी पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेच्या वेळेला. त्यावेळेला तुमचं दुखणं पूर्णपणे निघून गेलं. आता छातीत वगैरे, पाठीमागे, मान वगैरे काहीच दुखत नाही? काहीच दुखत नाही. प्रभू येशूने यांच्यावर फार मोठी दया केलेली आहे. यांना पूर्णपणे बरं केलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ह्या बहिणीचं नाव शामे आहे. गेले 25 दिवस ह्यांना सतत ताप येत होता. त्यांना जेवण पण नीट जात नव्हतं आणि भीती त्यांना खूप वाटत होती. काल ह्या शिबिरला आल्या 2 दिवस या निवासी शिबिरासाठी. तरी पण त्यांच्या शरीरामध्ये ताप होता आणि त्यांना भीती पण वाटत होती. आणि त्यांनी काल काउन्सिलिंगच्या वेळेला ही आपली सगळी समस्या एका बहिणीला सांगितली आणि त्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली. त्या वेळेपासून त्यांच्या मनातली भीती निघून गेलेली आहे. ताप पण त्या वेळेपासून निघून गेलेला आहे. आता त्यांना शरीरात ताकद जाणवते. तसेच त्यांची दाढ दुखत होती काल रात्रीपासून. त्यांनी आता जेव्हा नाचून गाऊन प्रार्थना झाली त्या प्रार्थनेमध्ये भाग घेतला. विश्वासाने प्रभूसाठी त्या नाचल्या, प्रभूला धन्यवाद दिला. हे करत असताना प्रभूची कृपा त्यांच्यावर झाली आणि त्यांच्या दाताचं दुखणं पूर्णपणे निघून गेलेले आहे. दाढ दुखायची थांबलेली आहे. म्हणून टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुम्हाला खूप 25 दिवस झाले ताप होता तुमच्या अंगात? अंग म्हणजे असं ताप याचा निघायचा रात्रभर असा तसाच अख्खा दिवसभर. पण जेवण पण होत नसत आणि असा वाटायचा का माझ्या शरीरावर किती बोज आहे ना, किती ना, अख्खा शरीर जड असा. हां, आणि रात्रीचे झोपत असताना भीती वाटायची काय होते काय नाही. असा जेवण पण जात नव्हता. असं मला जवळजवळ 25 दिवस झाला आणि ताप पूर्णपणे. इथं आलो तरी मला म्हणजे असा वाटायचा तसा. रात्री माझ्या मुलीला सांगितला का बाई मला झोपच येत नाही. मग ती उठली ना, बोलली का प्रार्थना कर. मम्मीने प्रार्थना केली आणि मग थोडे वेळ झोपलो. आणि मग रात्री तेव्हा इथं काउन्सिलिंग चालू होती. एका बहिणीला माझ्या समस्या सांगितल्या. त्याही मला मार्गदर्शन केलं, माझ्यासाठी प्रार्थना केल्या आणि प्रभू येशूची दया झाली आणि माझा पूर्ण त्रास पूर्णपणे निघून गेला. आणि तुमची दाढ कशी काय बरी झाली? दाढ रात्रीपासून म्हणजे अशी पक्की दुखायची आणि सकाळी मला बोलता पण येत नव्हता आणि म्हणजे जामच दुखायचं. सकाळी नाश्त्यामध्ये पोहे होते. मी सांगतात आहे पोहे कसं काय खाऊ, भूक तर लागली. थोडंसं घेतलं आणि बघत तर मला म्हणजे खाताच येत नाही. मग थोडं खाल्लं ना, थोडं माझ्या मुलीला दिलं आणि परत दुपारी जेवायला गेलो तर आता जेवण पण कसं काय जायला असेल म्हणजे पूर्ण अख्खा भाग दुखायचा. मग घेतला तरी थोडा जेवण आणि जेवलो आणि थोडासा ठेवला
पण आता जेव्हा शेवटचा परिवचन चालू होता तेव्हा म्हणजे असं मला परिवचन ऐकायला म्हणजे अशी हिंमतच नाही. असं वाटायचं का असा अख्खा चावायला लागला एवढा भाग. मग तिथं बाजूला एक सिस्टर बसलेल्या, त्यांना मी सांगितलं का ताई माझ्यासाठी प्रार्थना करा, जाम दाढ दुखते, मला बोलायला पण जमत नव्हता. मग ताई माझ्यासाठी प्रार्थना केल्या. मग मी तिथं सामर्थ्याने खाली पडलो आणि थोडे वेळ झोपून राहिलो आणि माझी दाढ कमी 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 होत गेली ना. परिवचन मला ऐका म्हणजे परिवचन पण व्यवस्थित मी ऐकला. आणि मग जेव्हा शेवटची प्रार्थना चालू होती तेव्हा शेवटच्या प्रार्थनात नाचून गाऊन मी भाग घेतला. आणि तेव्हा पण मला असं वाटायचं का मी आता बसू का काय करू, चक्कर जशी आलेली मला. पण जेव्हा सिस्टरांचा परिवचन चालू होता त्याच्यानं मी ऐकला का जो माणूस आजारी पडतो आणि विश्वासात कमी पडतो आणि मागं मागं वळतो तर तो मागंच राहून पडतो. मग ते मला चटकन वचन आठवलं. मग मी देवाकडे मनातल्या मनात प्रार्थना केली का प्रभू येशू तू मला ताकद दे, शक्ती दे मला उभा राहायला. मी मागं जाणार नाही, मला तुझ्या पुढे चालायचं आहे प्रभू येशू, माझा आजार काढून टाक. आणि त्या आशेला मी नाचून गाऊन प्रभूची स्तुती केली. आता माझी दाढ पूर्णपणे बरं झाली, काहीच दुखत नाही. आता अजिबात दुखत नाही, पण लावायला वाटायचं नाही आणि बोलायला पण नाही वाटायचं. प्रभूने बरं केलं. बरं केलं, प्रभूचे आभार मानतो. टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आता ही प्रार्थनेची वेळ आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणे शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरं करणार आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील सर्व अंधार, सैतानाचं सर्व काम प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट हो. सर्व दुष्टात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देते, या क्षणाला या सर्वांचा ताबा सोडून निघून जा आणि त्यांच्यामध्ये शिरू नका. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील सर्व शाप प्रभू येशूच्या पवित्र रक्तात या क्षणाला तुटून जाऊ. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, ज्ञानाने, आनंदाने आणि शांतीने तुमचं जीवन भरून जाऊ. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देऊ. आमेन.